नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कंबाईन ग्रुप बी याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। पीएसआय एसटीआय एसओ एसआर या पदासाठी फॉर्म भरत असाल तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरावा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, कोणती कागदपत्र लागतात, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत तर ते जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एमपीएससी कंबाईन 2025 साठीची पूर्व आणि मुख्यची लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची बॅच आपण लॉन्च केलेली आहे। या बॅचला जॉईन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच हा नंबर दिलेला आहे, याला देखील तुम्ही कॉल करू शकतात। आणि बॅच परचेस करताना जर तुम्ही हा GM10 कोड यूज करत असाल तर तुम्हाला फ्लॅट 10% पर्यंतची ऑफ देखील मिळून जाईल। बघा, तुम्हाला जायचंय एमपीएससीच्या वेबसाईटवर। एमपीएससी ऑनलाईन नावाची एक वेबसाईट असते, ही वेगळी वेबसाईट आहे। एमपीएससीची ऑफिशियल वेबसाईट ही वेगळी आहे। या दोन वेबसाईट आहेत। इथं पहिले तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट करावी लागते। आता जे आपण पाहणार आहोत तर ते प्रोफाईल नंतरचा भाग असणार आहे। म्हणजे जे कोणी नवीन उमेदवार असतील त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला प्रोफाईलचं रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्याचा व्हिडिओ देखील चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देऊ। मग इथं काय लागेल, तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर आणि काय लागेल, तुमचा रजिस्टर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर, दोघांपैकी एक गोष्ट वापरायची। पासवर्ड करायचा आणि इथं लॉग इन वर क्लिक करायची। त्याच्यानंतर इथं जायचं, इथं हा कॅप्चा कोड असतो, हा कॅप्चा कोडने टाकून इथं प्रोसीड करायचं। त्याच्यानंतर हे तुमचं एमपीएससीचं जे काही प्रोफाईल असते ती ओपन होते। इथं होम ऑप्शन आहे, प्रोफाईल क्रिएशन आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉग आउट ऑप्शन असतं। आता आपल्याला जायचं ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर जायचंय। त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या जाहिराती सध्या आलेल्या आहेत, जसं की औषध निरीक्षकची जाहिराती आलेली, फार्मसीवाल्याने नक्की अप्लाय करा। महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूरक परीक्षा 2025 इथं व्ह्यू या बटनवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो ओपन होईल। आता बघा, इथं हा एमपीएससी गट ब चा फॉर्म आलेला आहे। इथं सगळ्यात आधी तुम्ही चेक एलिजिबिलिटी म्हणायची की तुम्ही इलिजिबल आहात का, तर ते इथं चेक केलं जातं। बघा, इथं दिसतंय की यू आर इलिजिबल अँड यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट। आता समजा इथं जर नॉट इलिजिबल आलं तर तुम्हाला काय करावं लागतं माहितीये का, हे माय अकाउंट मध्ये जावं लागतं। या माय अकाउंट मध्ये जाऊन तुम्हाला तुमची प्रोफाईल ही अनलॉक करावी लागते। अनलॉक करून तुम्हाला तुमची प्रोफाईल ही जे क्रिएशन असतं इथं अपडेट करावं लागतं। काय अपडेट करावं लागतं, तुमचे जे काही डिग्रीची इन्फॉर्मेशन असेल, जे तुमची उंचीची अट असेल, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं जे आहेत तर त्या कराव्या लागतात। हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय। बघा की तुम्ही इथं दिसतंय की यू आर एलिजिबल फॉर दी फॉलोइंग पोस्ट महाराष्ट्र ग्रुप सी नॉन गॅजेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन। तरी आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तर ते बघायला मिळतं। ओके, मग इथं काय करायचं, अप्लाय या बटनवर क्लिक करायचं। अप्लाय वर क्लिक केलं तर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतात। बघा, प्रूफ ऑफ कॅटेगरी, तुमच्या जातीचं प्रमाणपत्र ऑलरेडी काहींनी अपलोड केलेलं असतं, त्यांनी फक्त काय करायचं, इथून बघून घ्यायचं आणि जर वाटलं की योग्य आहे तर इथं फक्त टिक करायचे। वाटलं अयोग्य आहे किंवा चुकीचं अपलोड केलं होतं त्यावेळी तर इथं री अपलोडचं ऑप्शन असतं। त्याच्यानंतर प्रूफ ऑफ डोमेसाइल, इथं री अपलोडचा पण ऑप्शन आहे, आधीचं पण आहे, चेक करून घ्यायचं। जे काही बरोबर असेल ते करू शकतात। पुन्हा त्यांनी स्पष्ट इथं सांगितलेले की नॉन क्रिमिलियर लावायचं आहे। कोणतं, 2025-26 या वर्षासाठी वैध असणारे एनसीएल नॉन क्रिमिलियर हे फक्त कोणासाठी लागणार आहे बरं का, हे ओबीसी प्रवर्गासाठी लागणार आहे। त्याच्यानंतर VJA-NT जे काही बी सी डी जेवढे असतील, SBC, त्याच्यानंतर SCBC साठी पण लागतं, EWS वाल्यांसाठी EWS सर्टिफिकेट लागतं। जे कोणी SC ST मध्ये येतात शक्यतो त्यांना काहीच लागत नाही। पुढे तुमचं एक्झाम सेंटर तुम्हाला चूज करायचं। त्यांनी काय सांगितलं की मिनिमम एक एक्झाम सेंटर चूज करा, मॅक्सिमम एकच एक्झाम सेंटर चूज करता येतं आणि ऑफलाईन परीक्षा होते तिथंच तुमची परीक्षा होते, इथं काही वेगळ्या परीक्षा होतच नाही। त्याच्यानंतर इथं हे डिक्लेअर करायचं, ते तुमचं नाव येईल I-, हे तुमचे इथं क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर इथं लोकेशन तुम्हाला टाकायचंय, तुमची सही इथं दिसणार आहे आणि सबमिट आणि पे या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय। सबमिट आणि पे बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, चालान पेमेंट हे ऑफलाईन पद्धतीचं, हे शक्यतो काही करू नका। इथं SBI वर क्लिक करा। SBI वर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीचे ऑप्शन येतात, एक असतं SBIचं आणि एक असतं एज बसचं। तर दोघांपैकी कोणतंही ऑप्शन घेऊन तुम्ही पुढचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात। आता इथं फक्त पेमेंट करायचं बाकी सगळा तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे। आपले इतरही व्हिडिओ जसे की एमपीएससी ड्रग
इन्स्पेक्टरची जाहिरात आली तर त्याच्यासाठी बुकलिस्टचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। एसटीआयच्या ओपनच्या जागा का आलेल्या नाहीत हेही माहिती याच्यात सांगितले। त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्काची लवकरच भरती येणार आहे तर त्याच्या संबंधीचा हा व्हिडिओ तुम्ही जे आहे तर ते बघू शकतात। आणि एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबत ही बॅच लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे। तर याच्यासाठी फक्त पूर्वची पण बॅच पाहिजे असेल त्यांना ते पूर्व करू शकतात आणि मुख्यची पण बॅच आपण इथं लॉन्च केलेली आहे। GM10 हा कोड यूज करत असाल तर 10% ऑफ तुम्हाला मिळणार आहे। इग्नाइट अकॅडमीने दर्जेदार कोर्सेस आपले विविध या सर्व स्ट्रीम मध्ये जे आहेत तर ते उपलब्ध करून दिलेले आहेत। याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।